नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर रोज घर साफ करूनही घरातील काही कोपरे असे असतात जे आपल्या नजरेतून सुटतात आणि नेमकी तिथे सगळ्यात जास्त धूळ आणि सगळ्यात जास्त घाण जमा होते. तर आज घरातले असेच कोपरे आणि अशाच जागा मी स्वच्छ करणार आहे. तुम्ही सुद्धा रोज साफसफाई करत असाल, पण घरातल्या या काही जागा तुमच्याकडून सुद्धा राहून जात असतील आणि तुम्ही सुद्धा किती दिवसापासून या जागा स्वच्छ केलेल्या नसतील. तर चला, आज मस्त छान हे सगळे जे कोपरे आहेत तर ते मी क्लीन करून घेणार आहे आणि माझ्यापासून मोटिवेशन घेऊन उद्यापासून या सगळ्या जागा आणि हे सगळे कोपरे तुम्ही सुद्धा स्वच्छ करायला सुरुवात करा. तर चला, सहजच मी गंमत केली. पण खरंच बघा, घर स्वच्छ दिसतं, पण खरंच पूर्ण घर स्वच्छ असतं का? कारण घरामध्ये असे काही कोपरे असतात ज्यांची साफसफाई आपण आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा तरी करायला हवी. रोज जेव्हा आपण साफसफाई करतो त्यामध्ये काही महत्त्वाच्या जागा आणि काही असे कोपरे आहेत तर ते आपण विसरून जातो. कधी वेळेअभावी किंवा मग कधी असं होतं की घरातले असे काही कोपरे असतात ते आपल्या लक्षातच राहत नाही आणि ते स्वच्छ करायचे राहून जातात आणि तिथेच बघा सगळ्यात जास्त धूळ साचते. तर आज अशाच कोपऱ्यांची साफसफाई मी सुद्धा करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा बघा घर स्वच्छ ठेवायला आणि नीटनेटकं ठेवायला आवडत असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण साफ करणार आहोत घरातले असे हिडन कॉर्नर. घर रोज साफ होतं, पण घरातले काही कोपरे शांतपणे घाण जमा करत असतात. तर आज त्यांनाच आपण देणार आहोत डीप क्लिनिंगची थेरपी. तर चला, व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. तर बघा, जेव्हाही आपण बेडरूम स्वच्छ करतो तर नेमकं बघा त्यावेळेला होतं काय की बेडच्या आजूबाजूला जी लहान लहान जागा असते किंवा भिंत आणि बेडच्या मधामध्ये जी गॅप दिलेली असते, कारण आजकाल बघा जास्तीत जास्त जे लोक आहेत तर ते फ्लॅट सिस्टममध्ये राहतात आणि फ्लॅट सिस्टममध्ये काय होतं की अशा प्रकारचे बघा जे पिलर्स असतात तर ते पिलर्स जे आहेत तर ती एक्स्ट्राची जागा खातात आणि त्यामुळे मग जो बेड आहे तर तो अगदी भिंतीला अगदी लागून किंवा चिकटून आपण ठेवत नाही आणि तो आपण ठेवूसुद्धा शकत नाही. तर त्यांच्या आजूबाजूला बघा किती सारी धूळ साचलेली असते आणि ही धूळ बघा खूप मग असे ना त्यामध्ये मच्छर वगैरे व्हायला लागतात, चिलटे व्हायला लागतात. तर म्हणून मग 8 दिवसातून, 15 दिवसातून, महिन्याभरातून जेव्हा कधी आपल्याला वेळ मिळते तर अशा वेळेला मग ती सगळी जी धूळ आहे तर ती स्वच्छ करायला घ्यायची. आणि आता तुम्ही बघितले असाल की किती सारी धूळ तिथून निघालेली. आणि खरं सांगते बघा, मी ना खूप अशी फारशी धूळ तिथे साचू देत नाही. 8-15 दिवसातून एकदा तरी तिथून ना झाडू घेऊन माझा हात फिरतच असतो. पण ना तरीसुद्धा देवजाने कुठून इतकी धूळ येते आणि काय येते, तर बेडच्या आजूबाजूला खूप अशी धूळ साचलेली असते आणि घरामध्ये खूप धुळीचं साचणं. तर हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की त्यावेळेला घरामध्ये ना जे वातावरण आहे तर ते आपल्याला प्रसन्न कधीच वाटणार नाही. तर म्हणून मग अशा ज्या जागा आहेत, असे जे हिडन कॉर्नर आहेत तर 8-15 दिवसातून त्यांच्यावरून ना एक हात फिरवून घ्यायचा, थोडंसं झाडत काढून घ्यायचं आणि त्यांना स्वच्छ करून घ्यायचं. आता रोजच्या साफसफाईमध्ये बघा आपल्याकडे ना इतका वेळ नसतो, कारण रोज प्रत्येक कामाची एक ठरलेली वेळ असते आणि एक गृहिणी म्हटलं की आपल्याला ना सगळंच वेळेवर करायचं असतं. स्वयंपाक असतो, साफसफाई असते, देवपूजा असते, पुन्हा आणखी बरेचसे कामं असतात. तर रोजच्या रोज तर आपण या कामांना नाही वेळ देऊ शकत, पण 8-15 दिवसातून, महिन्यातून जेव्हा एखाद वेळा आपल्याकडे थोडासा वेळ असतो त्यावेळेला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या क्लीन करून घ्यायच्या. याच्याने काय होतं की फारशी अशी धूळ ना तिथे साचत नाही आणि आपलं जे घर आहे तर ते स्वच्छ राहण्यामध्ये मदत होते. आणि स्वच्छ घर जर असेल तर अशा घरातील जे वातावरण आहे तर ते बघा इतकं प्रसन्न वाटतं आणि इतकं पॉझिटिव्ह वाटतं. आणि एक म्हण आहे, तुम्हाला माहिती असेल की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. याचाच अर्थ स्वच्छ जागेमध्येच लक्ष्मीचा वास असतो. म्हणून मग आपलं घरसुद्धा स्वच्छ ठेवणे हे आपलंच कर्तव्य असतं.
तर अशा प्रकारे बघा सगळे जे कोपरे होते तर ते मी झाडून घेतले. आणि आता बघा घरामध्ये लहान मुलं असतात किंवा आपल्याकडून सुद्धा सामान सगळं इकडे तिकडे ठेवलं जातं. तर इथे या बेडरूममध्ये ना एक ही छोटीशी जी पडी असते तर ती आम्ही तिथे लावून घेतलेली आहे. तर तिथलं सुद्धा सामान ना इकडे तिकडे सगळं पडलेलं असतं. आणि नेमकं बघा जे सामान जिथे ठेवायचं तिथे ठेवायचं सोडून सगळीकडे ते सामान पसरलेलं असतं. तर म्हणून मग आज ना तिथली जी पडी आहे तर ते सुद्धा मी स्वच्छ करून घेतली आणि सगळं सामान तिथे व्यवस्थित लावून घेतलं. 8 दिवसातून एकदा जी बेडशीट आहे आपली तर ती नेहमी चेंज करून घ्यायची. कारण बघा आपला दिवसभर वावर असतो बेडवर. आता सध्या मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत तर तेही इकडून तिकडून आले की त्याच पायाने बेडवर जातात. तर बेडशीटांना खूप अशा घाण होतात. आणि तसंही बघा एक ना रुटीन ठेवायचं की 8 दिवसातून किंवा आठवड्यातून 2दा ज्या बेडशीटा आहेत तर त्या चेंज करून घ्यायच्या. कारण बघा बेडशीटं जर खराब असतील ना तर आपल्या चेहऱ्यावर किंवा आता मुलंसुद्धा असतात घरी तर जसजसे मुलं मोठे होत असतं त्यांना पिंपल्स किंवा केसांचे प्रॉब्लेम्स असे काय काय प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. तर ते होऊ नये यासाठी एक गोष्ट ती म्हणजे बघा लहान लहान गोष्टीतूनच आपण मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या घडवत असतो. तर आपली जी बेडशीट आहे तर ती नेहमी स्वच्छ ठेवायची. त्यानंतर बघा इथे ना हे धान्य ठेवण्यासाठी एक हा कॉर्नर मी बनवून घेतलेला आहे. आणि हे रोजच्या रोज मी नाही स्वच्छ करू शकत कारण एकतर बघा तिथे धान्य ठेवलेलं असतं आणि त्यांच्यामध्ये ना इतकं वजन होऊन जातं की ते रोजच्या रोज खेचणं आणि आतमध्ये टाकणं ते पॉसिबल नाही होत. तर म्हणून मग 8-10 दिवसातून 15 दिवसातून किंवा मग कधी कधी महिनासुद्धा होऊन जातो. तर अशा वेळेला ना मग एखाद दिवस मी काढते आणि इथलंही सुद्धा सगळी जी जागा आहे तर ती मी स्वच्छ करून घेते. आता तुम्ही बघितले असाल फारशी धूळ तिथे नव्हती कारण 8-10 दिवसाच्या आधीच इथली जी जागा आहे तर ती मी स्वच्छ करून घेतलेली होती. तर त्यामुळे फारशी काही तिथे धूळ नव्हती. पण जर खूप दिवस झाले तिथे तर एकतर बघा इथे ना म्हणजे आमचा ड्रेसिंग एरियासुद्धा इथेच आहे. आणि त्यातल्या त्यात आपण जेव्हाही झाडात काढतो किंवा आता सध्या बघा इतकी हवा सुटते इतकं वारं येतं आणि त्यामुळे घरामध्ये ना सगळी अशी धूळ येते. आणि वाऱ्यामुळे जी धूळ येते तर ती काय होते की जिथे त्यांना जागा मिळाली जिथे त्यांना असे कोपरे मिळाले की ते अगदी तिथे जाऊन बसतात. म्हणजे तुमचा केर कचरा असो किंवा धूळ असो तर ती अशा ठिकाणी जाऊन बसते. तर म्हणून मग 8-10 दिवसातून एखाद वेळा हे जे कोपरे आहेत तर ते स्वच्छ करून घ्यायचे. ड्रेसिंगच्या खालच्या बाजूला सुद्धा हा मी इथे ना एक कोपरा हा बनवून घेतलेला आहे. एक कॉर्नर बनवून घेतलेला आहे. तिथे एक्स्ट्राचं किंवा कधी काही असं लहान सहान सामान आपल्याला ठेवायचं असेल तर ते मी तिथे ठेवून घेते. तर तो पार्टसुद्धा बऱ्याच दिवसाचा स्वच्छ केलेला नव्हता तर त्यालासुद्धा स्वच्छ करून घेतलं. आणि मुळात बघा आपलं जे घर आहे तर ते स्वच्छ करण्याचं काम आपलंच आहे, आपलंच कर्तव्य आहे. घर जितकं स्वच्छ असेल तितक्याच बघा पॉझिटिव्ह लहरी पॉझिटिव्ह तरंग आपल्या घरामधून निघत असतात. जे वातावरण आहे तर ते अगदी असं सकारात्मक असतं. आणि खरं सांगते तुमचं घर जर स्वच्छ राहत असेल आणि अगदी नीटनेटकं राहत असेल ना तर अगदी बाहेरून कोणी येऊ द्या आणि बाहेरच जर तरी तो म्हणजे जरी बाहेर उभा असेल तरी बघा त्याला ना अगदी आपलं जे घर आहे ना तर ते असं प्रसन्न वातावरणाने भरलेलं जाणवतं. आणि हा माझा ना खरंच एकदम असा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की घर आपण जितकं नीटनेटकं ठेवतो आणि जितकं व्यवस्थित ठेवतो तर आपलं आयुष्यसुद्धा तितकं सुरळीत चालतं. तर त्यामुळे नेहमी प्रयत्न करायचा की आपलं जे घर आहे तर ते नेहमी असं स्वच्छ ठेवायचं. आता त्याचसोबत बघा आपला जो सोफा असतो. आता माझा जो सोफा आहे तो खूप जुना आहे. खूप जुना म्हणजे माझ्या लग्नामध्ये आणण्यामध्ये मिळालेला सोफा आहे तो. कंडिशन बऱ्यापैकी होती त्यामुळे सध्या मी त्याला काही बदललेलं नाही. आणि बदलायचा आहे तो पण आता केव्हा बदलणं होते मलासुद्धा नाही माहिती. पण तो सोफा मला बदलायचा आहे. पण आता सध्या तो बऱ्या कंडिशनमध्ये आहे. जुना जरी असला तरी त्याला नीटनेटकं ठेवणं हे आपलंच काम आहे, आपलंच कर्तव्य आहे. तर सोफ्याच्या मागे बघा किती सारे जाळे जळमटे लागलेले असतात. सोफ्याच्या मागच्या बाजूला खूप सारी अशी धूळ साचलेली असते आणि कळत न कळत ती जी धूळ आहे तर ती नकारात्मकतेला आमंत्रण देत असते. तर त्यामुळे सोफ्याच्या मागची जी बाजू आहे तर ती सुद्धा 8-15 दिवसातून एकदा छान अशी क्लीन करून घ्यायची.
सोबतच बघा, रोज आपण जेव्हा फरशी पुसतो तर त्यावेळेला या ज्या कटिंग टाईल्स असतात तर ह्या आपल्याकडून राहून जातात. कारण जेव्हा आपण म्हणजे फरशी पुसतो तर त्यावेळेला मोपचा वापर करतो आणि मोपने या ज्या कटिंग टाईल्स आहेत किंवा त्याच्या वरचा जो पार्ट आहे तर त्या काही स्वच्छ होत नाही आणि त्यावर बघा किती सारी धूळ साचलेली असते. 8-15 दिवसातून तिथेसुद्धा एक कपडा फिरवून घ्यायचा, म्हणजे ते सुद्धा बघा किती मस्त छान असं चकाचक होतं बिलकुल. तर ते सुद्धा मी स्वच्छ करून घेते 8-10 दिवसातून एक वेळा. किचनमध्ये ना असे काही कॉर्नर्स असतात जे आपण रोजच्या रोज नाही स्वच्छ करू शकत, तर त्यांनासुद्धा एखाद दिवस असा वेळ द्यायचा आणि ते कॉर्नरसुद्धा स्वच्छ करून घ्यायचे. म्हणजे कधी काळी आपण अचानक जर तिथलं दार उघडलं तर तिथली जागा, तिथलं जे म्हणजे तिथले जे काही आहे तर ते स्वच्छ बघून बघा मन किती प्रसन्न होतं. तर सिंकोट्याच्या खालची बाजू किंवा ट्रॉल्यांच्या बाजूची जी बाजू आहे तर तिथेसुद्धा थोडीफार धूळ साचलेली होती. तर ते सुद्धा मी छान असं स्वच्छ करून घेतलं. तर बघा, अशा प्रकारे हे जे कोपरे आहेत तर 8-10 दिवसातून आपण स्वच्छ करून घेतले, 15 दिवसातून किंवा महिन्यातून एखाद वेळा जर स्वच्छ करून घेतले तर खरं सांगते आपल्या घरामध्ये ना फारशी अशी धूळ साचत नाही आणि आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते छान असं प्रसन्न राहतं. सोबतच मी काय करते, आठवड्यातून एक दिवस ना हाताने फरशी पुसून घेते. पण मी कालच हाताने फरशी पुसलेली होती आणि आज ऑलरेडी मला थोडासा उशीर झालेला होता, म्हणून मग मोपिंग बास्केटनेच मी इथे फरशी पुसायला घेतली. कारण बघा, सगळ्याच गोष्टी करायच्या असतात, देवपूजासुद्धा करायची आहे आता, त्यामुळे मग पटापट मोपिंग बास्केटनेच मी इथे फरशी पुसायला घेतली. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल आणि हे तुमच्यासोबत मी का बरं शेअर करते, तर बघा, दुसऱ्यांना काम करताना बघून ना आपल्यालासुद्धा मोटिवेशन मिळतं, तर म्हणून. तर चला, व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. खूप 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 कंजूसी करतात माझ्या मैत्रिणी आणि माझ्या ज्या बहिणी आहेत त्या कमेंट करायला खूप कंजूसी करतात. प्लीज कंजूसी न करता कमेंट करत चला. तर चला, आपण भेटूयात नंतरच्या अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.